नमस्कार. D24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. धुळे तालुक्यातील हे शेवटचं गाव आजरळ. आजरळ या गावामध्ये संपूर्ण तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हे संपूर्ण जे महिला आहेत त्यांच्या काही समस्या आहेत, तक्रारी आपण जाणून घेऊया. या ठिकाणी त्यांची फसवणूक झाली असं त्यांचं म्हणणं आहे. हे काय सांगणार आपण? हे गाव कुठलं आहे काय सांगणार? आजनाळ गाव. आजनाळ. काय झालंय नेमकं? का पैसे घेतलेले कोणी? मनेश भोसले. मनीष भोसले कोण आहे? कोण? गावातलं आजनाळाचं. मनीष भोसले यांनी पैसे घेतले असं सांगा. काय कारण निमित्त त्यांनी पैसे घेतले काय सांगणार? कांद्या करपचं मशीन त्यांनी आम्हाला असं फसवणूक केलं बा, कांद्या कामाचं तुम्हाला पैसे भेटणार बा, असे तुम्ही काम करजा, नाहीतर तुम्ही नाही केलं तर मजूर लावून बी करजा तुम्ही काम. तर मी तर मजूर लावूनच, समजा माझं तर घराचं काही नाही होतं पण मजूर लावूनच म्हटलं करणार मी. तर माझ्या घराची एक बहिणी, मी, माझी सून आणि माझी सासू आणि माझी देराणी. किती लोक असतील पूर्ण गावामध्ये? तरी आम्ही 5 गट आहे आणि गावातले 2, तसे 7 गट आहे आमचे 7. आजनाळ्यामध्ये. आजनाळ्यामधील 8 जे गट आहेत त्या गटातील ज्या संपूर्ण महिला आहेत त्यांच्या फसवणूक झाली असं तुम्ही बघू शकता. गोरगरीब जनता आहे त्याची फसवणूक शासनाच्या माध्यमातून होते. अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी झाले. आणि आपल्यासोबत काही जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलूया. दक्ष पत्रकार संघाचे बापू बागुल, आपण त्यांच्याशी या कोणती कंपनी आहे, बचत गट आहे का, नेमकं काय प्रकरण आहे आपण देखील जाणून घ्या. बाबूसाहेब काय सांगणार, नेमकी काय भूमिका असणार? महाराष्ट्र शासनाच्या जे काही योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून S4S जी काही आहे कंपनी आणि त्याच्यात PMFM जी काही योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून या महिलांना जे 70,000 रुपये आलेले होते त्या 70,000 रुपये मनीष आप्पा भोसले, अनुसया मनीष भोसले आणि विनोद कांतीलाल पवार या तिघांनी असं सांगितलं की बा आम्ही ही योजना आणून दिलेली आहे, आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो आणि ही या अकाउंटला, तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत आणि हे पैसे फक्त आमच्यामुळे आलेले आहेत, याच्यामुळे 20,000 रुपये द्या असं खोटं बोलून 20,000 रुपयाची फसवणूक या महिलांची यांनी केलेली आहे. 20,000ची फसवणूक या महिलांची केली असं म्हणा. या संदर्भामध्ये आपले जे गावाचे या ठिकाणचे जे गावाचे सरपंच असतील त्यांच्याशी देखील सर या संदर्भात आपण पोलीस स्टेशन ठिकाणी तक्रार केली होती का, काय सांगणार? आम्ही ज्यावेळी आम्हाला ही योजना सांगितलेली होती त्यावेळी आम्हाला असं वाटलं की कुठतरी हे चांगलं, या एवढा मोठा स्कॅम झाला, तुम्ही ह्या वेळेस पोलीस स्टेशनला तक्रार केली होती का, काय सांगणार? पोलिसांची काय भूमिका होती? त्यावेळेस मी गेलेलो होतो तक्रार द्यायला. त्याच्या विरोधात मी अर्जही देऊन आलेलो आहे मनीष आप्पा भोसलेच्या विरोधात. त्याच्या व्यक्तीत जे आमचं संघर्ष झाले, काही बाया बोलले की आपण काम करू, राहू द्या, जाऊ द्या, थांबू द्या, हे मशिनरी राहिले. पण माझा एवढंच संघर्ष आहे की 1 तारीख 6वा महिना 2026 ला जे 70,000 रुपये अनुदान भेटले त्याच्यातून या बायांकडून जे 20,000 रुपये घेतलेले ते त्यांनी परत द्यावं, नाही तर त्याच्यावर गुन्हाही दाखल व्हावा आणि या गरीब बायांचे जे शिकलेले नाही आहेत, अनपढ आहेत, यांचे पैसे रिटर्न द्यावं. याच्यावर कारवाई नाही, गुन्हा मोठा कारवाई व गुन्हा दाखल व्हावा. बापूसाहेब काय सांगणार, नेमकं पोलीस स्टेशनवर तुम्ही कारवाई केली का, नेमकी आपली काय भूमिका असतात? सर्वप्रथम मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आणि गरीब महिलांना आणि आमदार, खासदार, मंत्री यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासन जी योजना काढते ती योजना लोकांच्या उन्नतीसाठी काढते. त्या योजनेच्या संदर्भामध्ये आमची तक्रार नाही. आमची तक्रार आहे हे जे दलाल या ठिकाणी येतात, जे फसवणूक करतात, हे फसवणूक करणारे जे काही दलाल आहेत या दलालांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आम्हाला जे शासनाच्या ज्या योजना आहेत त्या वेगवेगळ्या योजना आहेत, उन्नती होण्यासाठी महिलांसाठी त्या योजना आहेत, त्या योजनेच्या संदर्भामध्ये आमची तक्रार नाही. आमची तक्रार आहे जी योजना खोटी बोलून या संबंधित व्यक्तीने ज्या पद्धतीने महिलांना फसवलेलं आहे या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांनी जे काही 20,000 रुपये लाटलेले आहे ते 20,000 रुपये प्रत्येक महिलेला या ठिकाणी दिले गेले पाहिजे. तुम्ही बघू शकता 20,000 रुपये प्रत्येक महिलेला दिला गेला पाहिजे. शासन ही योजना मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये राबवते, परंतु जेव्हापर्यंत गावापर्यंत येते तर काही दलाल लोक अशा लोकांची फसवणूक करतात. त्यामुळे हे लोक नेमकं जाणार कुठं हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. अंचाळा गाव हे धुळे तालुक्यातील शेवटचं गाव आहे. या तुम्ही बघू शकता त्या पाठीमागे जर गेले तर मालेगाव तालुका लागतो. नेमकं जर हे पोलीस स्टेशनला गेले तर पोलिस देखील यांची तक्रार जाणून घेत नाही आणि प्रशासनाकडे गेले देखील प्रशासन यांच्याकडे लक्ष देत नाही. नेमकं यांनी जावं कुठं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. छोटे छोटे मुलं यांचे उपासमारीची वेळ यांना या ठिकाणी आले. लवकरात लवकर शासनाने आज या ठिकाणी जी प्रेस घेतली, प्रेसच्या माध्यमातून शासनाने लवकरात लवकर संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी व त्यांना कठोर शासन झाले पाहिजे असे देखील त्यांची या महिलांची मागणी आहे. कॅमेरामॅन निलेश वलसे, पार्टी 24 तास. जय हिंद, जय महाराष्ट्र.